सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही आपण घरामध्ये बनवतो, मग ती बिर्याणी असो, आणखी पुरणपोळीचे जेवण असो, यामधला एक शेअर तरी छोटासा का होईना तुम्ही गरीब गरजू अशा व्यक्तींना नक्की द्या. त्यांच्या मुलाबाळांचे चांगले आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना नक्कीच मिळतील. आणि देव, ईश्वर, भगवान, निर्मिक, खुदा, अल्लाह, जे काही आपण सुप्रीम पॉवर म्हणतो, सर्व जाती धर्मांचे वेगवेगळे नावं आहेत, तर ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद चांगले मिळतील. चांगले काम करत राहा, स्वतः खा आणि गरिबाला पण थोडेसे का होईना तुम्हाला जमेल झेपेल तेवढे खाऊ घाला. मित्रांनो, चिकन बिर्याणीसाठी हे स्वच्छ धुतलेले चिकन. आता हेच चिकन आपण मॅरिनेट करणार आहे, म्हणजेच मुरवणार आहे. कशामध्ये? तर इथं काय दिसतंय, जास्त लाल दिसत आहे ते काश्मीरी कलर येण्यासाठी. त्याच्या शेजारी आहे घरचा चटणी मसाला आणि हळद मीठ आणि सोबत आमचा सिक्रेट मसाला इथं दिसतोय बघा तुम्हाला. तर मॅरिनेट करण्यासाठी आपण पेस्ट बनवली आहे. या पेस्टमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, आले, लसूण हे सर्व आहे. तसंच मॅरिनेट करण्यासाठी दही महत्त्वाचे असते. दही आणि त्याचप्रमाणे लिंबूसुद्धा आणि थोडंसं तेल, हे सगळं वापरून आपण चिकन आता या सगळ्या वस्तूंनी मॅरिनेट करून सोडणार आहे, म्हणजे मुरवत ठेवणार आहे. चिकन मॅरिनेट करायला घेऊया. ही पेस्ट आपण टाकली. मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये सर्व वस्तू आहेत. आता दही आणि लिंबू हे महत्त्वाचे आहे. दही आणि लिंबू एकत्र वापरणार असाल तर लिंबू फार जास्त वापरू नका. असे चिरा मारलेले हे बघा मस्तपैकी चिकन लेग पीस आहेत. आता त्याला आपण दही, ही आपली पेस्ट, लिंबू आणि इतर सर्व वस्तूंचे हे मिश्रण या एकाच वाटीमध्ये करून आपण याला पसरवणार आहोत, म्हणजेच मॅरिनेट करणार आहे. हे बघा. आणि याचे बनवणार आहे चिकन लेग पीस, घरगुती फ्राय म्हणा किंवा तंदुरी म्हणा. हे अशा प्रकारे एकत्र केलं सर्व आणि ते याला लावून घ्यायचे. लेग पीसच्या चिरा जेवढ्या व्यवस्थित मारल्या जातील तेवढं त्याला ते मसाले आतपर्यंत मुरणार. लिंबू पण पिळून घ्या. लेग पीसच्या वरती पण लिंबू पिळला. आणि आता ही पेस्ट त्याच्या वरती लावायची. आता हे झालं मॅरिनेट. हे बघा, याला आता 3 तास मुरत ठेवायचं. किती? 3 तास. या सर्व लेग पीसच्या चिरांमध्ये मस्तपैकी आपण मच्छीला कसा मसाला भरून घेतो चिरांमध्ये, तसा भरलेला आहे. हे 3 तास असंच मुरत ठेवत झाकून. बिर्याणीचा तांदूळ हा बघा पातेल्यामध्ये काय दिसतंय, पाण्यामध्ये भिजवला आहे. साधारणपणे 1 तास 15 मिनटं होऊन गेली. अजून 15 मिनटं म्हणजेच 1.5 तास हा तांदूळ असा भिजवायचा आहे. बिर्याणीचा तांदूळ भिजत ठेवायचा आहे. दिसतोय का? या मोठ्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये तेल का टाकले? हे पाणी बिर्याणीचा जो तांदूळ आहे तो स्टीम राईस पद्धतीने आपल्याला करायचा आहे. पुढे बघणार आहे व्हिडिओमध्ये. चवीपुरते मीठ, त्यानंतर पुदिना,
आणि कोथिंबीर, यामुळे बिर्याणीला तांदळाला स्वाद चांगला येतो. या उकळत असलेल्या पाण्यामध्ये लिंबू पण टाकलेला आपल्याला दिसतोय. आणि इकडे या दुसऱ्या गॅसवर बघा काय चाललंय मित्रांनो, हा एकदम स्पेशल आयटम चाललाय, चिकन लेग पीस फ्राय. कशी आहे तंगडी मित्रांनो. या पातेल्यामध्ये 2.5 ते 3 तास आपण मॅरिनेट केलेले मुरवत ठेवलेले हे बघा बिर्याणीसाठीचे चिकन. आणि आता बिर्याणीसाठी इतर वस्तू ज्या लागणार आहेत त्याची तयारी चालू आहे. लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेले खोबरे, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, कांदा स्पीडमध्ये अगदी हे बघा टोमॅटो मस्त बारीक चिरलेला आहे. आलं, टोमॅटो कसा चिरलाय बघा, अगदी बारीक असा. त्याचप्रमाणे कांदा सुद्धा अगदी पातळ बारीक चिरलाय आणि आलं सुद्धा बारीक पातळ चिरलंय बघा. हे बघा असे पातळ काप आल्याचे आणि कांदा सुद्धा अगदी पातळ चिरलाय. टोमॅटो बघा हे लांबडे काप घेतले आहेत, एकदम लॉंग असा बिर्याणीसाठी टोमॅटो वापरायचा. हे बघा त्याचप्रमाणे कांदा सुद्धा लॉंग असे लांबडे काप काढायचे. पाणी बिर्याणीच्या तांदळासाठी पूर्ण उकळले बघा. आणि हा भिजवलेला तांदूळ आता त्यामध्ये टाकायचा. अशा तांदूळ मगाशी हाताने टाकला, आता दुसरी पद्धत ही असं ते पाणी चाळणीतून गाळून घेऊन गडबडीच्या वेळेमध्ये तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. तेल तापत ठेवलेलं होतं मोठ्या कुकरमध्ये, त्यात हा खडा मसाला टाकतोय. कांदा, चांगलं हे परतून घ्या. आणि या एका प्लेटमध्ये हे सर्व आपण मॅरिनेट करताना घातलंय, पण तुमच्या चवीनुसार हे पुन्हा थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे. आणि नंतर शेवटी टोमॅटोसुद्धा यामध्ये हा लॉंग असा फ्राय करायचा आहे. रेसिपी वेगवेगळ्या शिकल्या पाहिजेत मित्रांनो. कुकिंग हे आर्ट आहे, पाककला, पाककृती हे एक आर्ट आहे, कला आहे. आता यामध्ये हिरवी मिरची घातली अखंड, टोमॅटो, मगाशी चुकून मी टोमॅटो शेवटी घाला सांगितलं, तर असं न करता हे जे चटणी वगैरे आहे ते शेवटी घालायचं आहे. ही दुरुस्ती करून घ्या. आणि मिक्सरमध्ये आपण एक वाटण केलं होतं, आठवते का? त्यामध्ये काय काय होतं, खोबरं, टोमॅटो, कांदा, लसूण आणि इतर पदार्थ काय होते आठवून बघा, किंवा मागे जाऊन व्हिडिओ बघा. हे आता आपण यामध्ये घालणार आहे. टोमॅटोला फार वेळ जात नाही. हे वाटण बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं, हे घातलं या मोठ्या कुकरमध्ये. आणि ते परतून घ्या. हे बघा काय घालतोय आपण, चवीपुरतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्याचे दिवस आहेत, जेवढं तिखट तेलकट कमी करणार तेवढं चांगलं.
पलीकडच्या गॅसवर इकडं तांदूळ हा लक्ष द्यायचं आणि झारा असतो का हा असा त्यानं चेक करायचं किती शिजला आहे. इकडे या पातेल्यामध्ये आपलं चिकन आहे मॅरिनेट केलेलं, तेच आता आपण घालतोय. एक जीव सगळं एकमेकात मिक्स करा. कुकर झाकून घ्या आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या. तांदूळ हा जवळपास शिजलेला आहे. हाताने बघा, हे बघा, एक कणी किंवा 70 ते 80% शिजलेला आहे. किती लांबडा दिसतोय बघा, हा लॉंग असा बिर्याणीचा तांदूळ इथं दिसतोय शिजलेला आहे. झारीने तांदूळ काढून घ्या. आणि चाळणीच्या वरती ठेवा. किती छान दिसतोय बघा हा तांदूळ. तीन शिट्ट्या मोजायच्या बरं का. एक झाली, अजून 2 घ्यायच्या. पातेल्यामध्ये खाली चिकटू नये म्हणून तूप आणि त्याच्या वरती आता आपण बिर्याणीचे थर लावत आहे. सर्वात खाली तूप घातलं होतं, त्याच्यावरती चिकन आणि वरती पहिला थर राईसचा. हा बघा इकडं अजून चाळणीमध्ये मस्तपैकी मोठा असा लुसलुशीत चांगला स्टीम झालेला हा मोठा बिर्याणी चावल. हा बघा, आता बिर्याणीचा दुसरा थर. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, मित्रपरिवाराला शेअर करा व्हिडिओ आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. असे एकावर एक असे थर लावून घ्यायचे, एकाड एक. एक चिकनचा थर, एक राईसचा भाताचा थर. चिकन किती भारी शिजले बघा. कसे थर दिले जात आहेत बघा. पूर्ण पातेलं भरलं एकाड एक थर लावून. आणि आता हा लास्ट शेवटचा थर. यानंतर दम देण्यासाठी बिर्याणी झाकायची आहे आणि एकदम बारीक गॅसवर ठेवायची आहे. त्याला म्हणायचं दम बिर्याणी. पुदिना आणि कोथिंबीर सगळ्यात वरच्या थराला टाकायची. त्याचा स्वाद छान येतो. ज्यावेळेस दम दिला जातो ते वाफेमध्ये सर्व त्याचा स्वाद बिर्याणीमध्ये उतरतो. गॅसवर बिर्याणी दम देण्यासाठी ठेवली आहे. गॅस थोडा बारीक करा आणि झाकून द्या. एक अजून मस्त रेसिपी म्हणजे कलेजा किंवा कलेजी फ्राय बनवायचा आहे. त्यासाठी छोटे तुकडे करून घ्या. हे आहे काळीज म्हणा, लिव्हर म्हणा, जे असेल ते. यामध्ये मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल असतात असे मी ऐकून आहे. तुम्हाला काय वेगळी माहिती असेल तर कमेंट करून सांगा. हे आपण तव्यावरती कलेजी फ्राय किंवा कलेजा फ्राय बनवणार आहे. कलेजा फ्रायसाठी लागणाऱ्या वस्तू लसूण, हिरवी मिरची, आलं, पुदिना, कोथिंबीर, हळद, मीठसुद्धा लागणार आहे.
आणि ज्यांना आवडीप्रमाणे कांदा घाला किंवा घालू नका, हे ऑप्शनल आहे. आता हे तव्यामध्ये फ्राय करताना दाखवतो. कलेजा फ्रायसाठी कांदा लालसर परतून घ्या. बारीक उभा चिरलेला कांदा आहे. आणि या रेसिपीला पाणी वापरायचे नाही. जी वाफ तयार होते किंवा मिठाला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे बनतं. बघूया कसं होतं ते. हळद घाला चवीपुरती. आणि तो आपला जो मसाला आहे हा सिक्रेट मसाला. बघा आता प्रोसिजर कशी आहे. हे कलेजी त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. पाणी अजिबात वापरलं नाही. चवीपुरतं मीठ घालून घ्या. त्या मिठामुळे थोडंसं पाणी सुटणार आहे. ते दिसते तुम्हाला. जे लालसर किंवा डार्क कलरचा भाग होता तो असा फेंट होताना दिसला की समजायचं हे शिजत चाललं आहे. मऊ असतं हे एकदम, त्यामुळं लवकर पटकन शिजतं. आता हे झाकून घ्यायचं आणि बारीक गॅसवर 5 मिनिट ठेवा. आतल्या आत वाफेनं हे शिजणार आहे. बघूया शिजलंय का. छानपैकी शिजलंय. हे झालं आपलं कलेजा फ्राय तयार. वास तर खूप मस्त येतोय. शिजलंय का जरा चेक करूया. हे बघा, हे शिजलेलं आहे. मित्रांनो, बिर्याणी मस्तपैकी तयार झालेली आहे. आपण यामध्ये फूड कलर अजिबात वापरत नाही, कारण मी असे ऐकले आहे की जे बाजारामध्ये कलर मिळतात त्यामुळे शरीराला अपाय होऊ शकतो, हानिकारक असू शकतात. जे लाल, भगवे, हिरवे वेगवेगळे रंग उन्हाळ्यामध्ये कुरवड्या करताना पण वापरतात बघा, ते शक्यतो वापरू नका. हे बघा, बिर्याणी मस्तपैकी तयार आहे. सोबत टोमॅटो कांदा सलाड म्हणून. आणि ह्या मस्तपैकी शाही प्लेटमध्ये शाही दम बिर्याणी.